आमच्या घरी आलेली आहे पाहुणी. मुझे भी थँक्यू बोल. तुला कशाला, तू खाऊन टाकली. बरं का आमच्या घरी आलेली आहे पाहुणी, जिला तुम्ही माझ्या बर्थडेला पाहिलं असेल. मॅडम आता आम्ही चाललोय बाहेर काहीतरी खायला, मोमोज. म्हणजे आम्हाला माहित नाही ऍक्च्युली आम्ही काय काय खाणार आहे आणि आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे. ते ठिकाण तुम्ही बघा, तुम्हाला कसं वाटतं. आणि थोडंसं शॉपिंग करायचं ऋतूला, तर तिकडे पण जाऊ. सो आजचा ब्लॉग हा असेल. पण ना ही मला माझ्या बाजूच्या भाभीने कॅडबरी दिली माझ्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून. ऑल्दो त्यांनी गिफ्ट मला आधीच दिलेलं आहे, पण ही कॅडबरी त्यांनी दिली आता, म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी मला दिली. आंटी थँक्यू कैडबरी के लिए, और अंकल को भी थँक्यू बोलना. मुझे भी थँक्यू बोल. तुला कशाला, तू खाऊन टाकली. तुला मी बोलले होते मला कॅडबरी दे, तर तू मला बोलली मी तुला विकत आणून देईल. बघ मला आली. हाँ मुझे बोली थी मैं तुमको खरीद के दूंगी, और खरीदा तो नहीं मुझे मिला ना. जरूरत ही क्या है. दर हाँ चमकीला होगा. थोबडा चमकीला हो गया. हा ती माझ्याकडे डिटॅन करायला आली होती. आता आम्ही दोघी रेडी होणार आहे. ती तिच्या घरी जाईल, रेडी होऊन येईल आणि मग आम्ही खूप मजा करणार. मज्जा करणार आहे. संडे तर मजा केलीच पाहिजे. बरोबर. येस ऑफकोर्स. पप्पे घेणार होते यार. ते विचित्र वाटलं. बाहेरून गाण्याचा आवाज होता ना, म्हणून मी विंडो बंद केली नाही. ते उगाच कॉपीराइट केलं आणि व्हिडिओ डिलीट करावा लागेल म्हणून. अगं तुला माहिती का, याला ना ते असं इथूनच बॅक करायचं बटन नाहीये. कळलं का तुला. आपल्या नॉर्मल फोनला असतं. तुझ्या फोनला आहे का. हे बघा, हा माझा जुना फोन. याला बघा कशा लाईन्स आलेल्या आहेत. माझ्याला आहे का. नाही नाही नाही. मग तू कसं बॅक करते. ऑन व्हिडिओ बॅक नाही करता येत. असा करतात तो. असं असेल तर असं. मग तसं नकोय ना मला. करायला लागतं सगळ्या. मला पण नाही माहिती, मी कधी हे नाही करत, व्हिडिओ वगैरे नाही काढत. मला ही जी चेन आहे ना, ही खूप आवडते नावाची अशी ऋत्वी. मी माझं लग्न झालं, माझ्या नवऱ्याच्या गळ्यात हीच चेन घालणार माझ्या नावाची. मिरव सगळीकडे. हा तसे त्यांच्याकडे काय असतं. चल आता रेडी होऊ. सो आम्ही दोघी रेडी आहे. आता मी स्कूटी पार्किंग मधून काढते आणि मग निघायचं. पहिले केस बांधू दे मला. एका दिवसाच्या तर सगळी केस खराब होतात एका दिवसाच्या शो मध्ये. खरंच म्हणून मी केस मोकळी नाही सोडत अजिबात. म्हणजे बाहेर जाताना स्पेशली स्कूटीवर वगैरे थोडीशी प्रायव्हसी. इथं लय भारी वाटतं अगं. तुम्ही इथं म्हणत होते ना फोन इथं हाऊस ऑफ ग्रीन्स मध्ये मोमोज खायचे का मिळते. आपल्या इथे जाऊ ना पुढं. ते लय बंगार आहे अगं, दाखवण्याच्या लायकीचं नाही. आपण नाही चांगलं होतं. आम्ही दोघी आलो. डीमार्टला जायचं होतं आम्हाला, पण ह्या डीमार्टला ना प्रचंड गर्दी, खूप गर्दी आहे. ऋतू खूप गर्दी आहे ना. हा यार खूप गर्दी. मला टी शर्ट घ्यायचे होते. खूप गर्दी आहे आणि हिला टी शर्ट घ्यायचे होते, पण एवढ्या गर्दीत आम्ही तिथं जाणार नाहीये. इकडे ना एक पनवेल मॉन्सून शॉपिंग सेल लागलाय समथिंग, तिकडे जातोय आता. ते बघा तिकडे सेल लागलाय. पनवेल मॉन्सून शॉपिंग सेल असं काहीतरी आहे, तिकडे जायचंय आता. हे पनवेल मॉन्सून सेल आहे, मॉन्सून शॉपिंग फेस्टिवल आहे. MM बुक फेअर. ऋतू खूप घाण आहे खाली. वाव, मला असं काही पाहिलं का लगेच घेऊ वाटतं, पण ते बिलकुल चांगलं निघत नाही. तुला खरं सांगते मी. बुक्स खूप आहे. बुक्स खूप आहे, सगळंच खूप खूप आहे. क्रॉक्स छान आहेत. चल ना आतून बघू. छान आहे ऋतू. यार तुला माहिती का इकडे ते असं तळलेलं थोडस खायला देतात. तू लास्ट टाइम खाल्लेलं फुकट खायचं म्हणजे. नाही नाही ते कशाला काय बोलतील. इकडे बघ ना ते चिकन वर्कवाले कुर्ते किती सुंदर आहेत. हे बघ ऋतू ज्वेलरी छान दिसते. पण पोलिसांना पण नाही मिळत. पोलीस कार्यामध्ये पण कस्टमर आहे, पण त्याला पण मी तोच सल्ला देतो. त्यावेळी तुम्ही खिशात ठेवा आणि इतर वेळ झाला. वास्तुशास्त्र सांगत होते तिकडं ते.
मग मला वाटतं तुला आवाज दिला. लोणचं आहे हे. खूप सुंदर आहे काय. हा तो पाळणा किती सुंदर आहे. छान आहे. बाहेर पडल्याशिवाय कळतच नाही नक्की काय चालू आहे. वाव इकडे बघ ना डेकोरचं सामान खूप आहे. किती सुंदर सुंदर आहे. किती सुंदर आहे. आय डोंट नो. हा इथे बहुतेक चीज वाला बेटे टेस्ट करके देखो. ये लो. हा चीज वाला इसे को अंदर पॉपकॉर्न डाल दे. बरं आहे का. अशी पातळी चव नाही याला. पातळी छान म्हणजे. इकडे खूप सारा बुक्सचा पण सेल लागलाय. बरंच काय काय. वाव हे व्हेजिटेबल्सची नावं आहेत बहुतेक. हा मस्त आहे. घेतलं तू. ऋतू छोटासा पाऊच होता ती घेते. तोपर्यंत मी म्हंटल की इकडचं मी दाखवावं. अरे देवा पुस्तक खाली पडलं. छान आहे. ओव्हरऑल छानच आहे. मला असं वाटतं अजून बरंच काय काय याच्यात बसायचं आहे. म्हणजे खाण्याचे अजून स्टॉल्स नाही लागलेत जास्त. कपड्यांचे अजून स्टॉल्स नाही लागलेत जास्त. ते एकदम छोटंसं आहे. मी लास्ट टाइम आले होते. मी त्याची लिंक खाली टाकेन हवं तर. ते खूप मोठं होतं. आणि इकडे ॲज युजल सगळं ते चिनी मातीची भांडी वगैरे असतात ना ती आहेत. छान आहेत पण सगळे भांडी. इकडे छोटी छोटी ज्वेलरी आहे. हेअरबँड रबर बँड सगळं. हे बघा समोरच डीमार्ट आहे. पण डीमार्टला खूप गर्दी आहे. जाऊ शकत नाही. म्हणजे गेलं तर आम्ही 2 तासाशिवाय बाहेरच येणार नाही. मी त्याच्यासाठी आम्ही पहिला स्पॉट डीमार्ट ठरवला होता. पण मला नाही वाटत होता जाण्यासारखा पण हा स्पॉट आहे डीमार्टचा. आता स्कूटी काढायची आणि निघायचं. आता ऋतू आता कुठं जायचं आपण. खायला ना. खायला जायचं आता लगेच. मला आता एवढी भूक नाही आहे. पहिले विजय सेल्सला जाऊ. ओके ठीक आहे. सो आता विजय सेल्स आणि वडाळा लेकला कधी जायचं. तिथूनच जाऊ वडाळा लेकला. कारण नंतर खाऊया ना. आता लगेच भूक लागली. नाही पहिले विजय. मला कणभर भूक नाही. मग विजय सेल्स पासून वडाळा लेक बाजू लागते ना. वडाळा लेकला 10-15 मिनिटं. घेतलाय ऋतूने. किती रुपये भेटला. 40. तसं युजली कितीला मिळतं काय माहिती. पण मला खूप क्यूट. हा खूप क्यूट आहे. छान आहे. त्यामध्ये चिल्लर ठेवायला. चिल्लर किती सुंदर पण आहे. क्यूट ना. तुझ्या ड्रेसला मॅच करते ब्रो. हां पण ते तुला नाही भेटणार. लाईन येलो कलर आहे. लाईन हां छान आहे. पण मी आता एडिट ठेवते थोड्या वेळापुरतं. मी स्वारामध्ये ते घ्यायच्या आधीच खराब होईल. नाही होत नाही होत. माझी गाडी आहे. ठेवते मी आता एडिट. तुम्हाला मला आठवण करून. हां तू या बस. अगं फार खड्ड्यात गेली ती निघतच नव्हती. करू हेल्प. आम्ही आता विजय सेल्सला आलोय डेटा ट्रान्सफर करायला. कारण ह्या फोनमधून मला त्या फोनमध्ये डेटा घ्यायचा आहे. आणि त्या दिवशी म्हणजे ते मला देत होते. पण मला मध्ये एक कॉल आला आणि त्याच्यानंतर तो अर्धाच डेटा आला. नंतर ते बोलले मॅडम तुम्ही सिलेक्ट करा वगैरे. म्हटलं एवढं कोण करेल. घरी जाऊन लॅपटॉपमध्ये टाकेन मी. पण तसलं काही झालेलं नाही. नाही ते देतील करून. पण मला माहिती ते देतील करून. आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलोय. राजशाही नाव आहे ह्या हॉटेलचं. खूप छान. म्हणजे मी ते 5-6 वर्षापूर्वी खाल्लेलं. आता हे रिनोव्हेट झालंय वगैरे वगैरे. तेव्हापासून मी इथं खाल्लेलं नाही आहे. पण मला ते इथंच खायचं आहे. खूप दिवसांनी मी आले. हे बघा हे राजशाही. सिनियर सेक्रेटरी जवळ आहे खांदा कॉलनीमध्ये. पण छान आहे. वरती जावा. चालू आहे ना उपर का. आय थिंक इकडे वॉशरूम येत होतो. आय डोंट नो. आम्ही पोहोचलोय आता इथे. इकडे ना समोर 4-5 जण बसले. खूप मस्ती करतात. आता आमचं खाऊन झालेलं आहे. आम्हाला एक आता काका भेटले होते. सुहानीचे पप्पा जे तुम्ही माझ्या बर्थडेच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल. ते आमचं लक्षात होतं. आम्ही फोटो काढत होतो आणि ते आम्हाला बोलले की मला
मोमोज खायचे आणि भाई साहेब रोज तुझे फोटो काढले आता माझे फोटो. आता मी फोटो काढले. आम्ही आता डीमार्टला आलोय, पण ॲज युजल तुम्ही इकडे बघा अजून तेवढीच गर्दी आहे डीमार्टला. तेवढीच गर्दी आहे, येऊन फायदा नाही. पण तरी जातोय, वरचा काउंटर जर रिकामा असेल तर तिथून घेऊ. आणि आता आम्ही गेल्यावर किती गर्दी होणार आहे ना, तर तुम्ही फक्त बघत राहा. बॅग दाखवायचं पण लागेल. आम्ही डीमार्टला आलोय, पण डीमार्टला प्रचंड गर्दी आहे. आज संडे त्याच्यामुळे इकडं तर चालता पण येत नाही, एवढी गर्दी आहे. आता आम्ही डिरेक्टली खूप खूप जास्त गर्दी आहे. एवढी गर्दी, काय ऑफर आहेत काय नाही ते काहीच बघता येत नाही. मी फ्रेंच बघ बरी तर फ्रेंच फ्राईज. हा घे ना. वाव, मोठं वालं कितीला आहे? अरे मोठं ठीक आहे. एक फ्रेंच फ्राईजचं पॅकेट घेतलंय. आता डायरेक्टली वरच्या सेक्शनला जायचंय, पण इथे बघते काय वेगळं आहे का. काही नाही आहे, झालंय. आता तिच्यासाठी वरती जाऊन टी शर्ट बघायचे. आफ्टर दॅट बिलिंग काउंटरला जायचं. डीमार्टच्या कपड्यांच्या सेक्शनला आलो. इकडे पण खूप गर्दी आहे, खूप कपडे आहेत मागे, बापरे. आणि चांगले चांगले आहेत. आता 149ला लेडीज टॉप्स आहेत, कॅज्युअल टी शर्ट्स आहेत 99ला, बरंच काय काय आहे. आणि ऋतू कुठे गेली? एक मिनिट मी बघते ऋतू कुठे. हे बघा, जिकडे तिकडे बघावं तिकडे गर्दीच आहे, सगळीकडे गर्दी आहे. ऋतू तर कुठे गेली काय माहिती, तर दिसतच नाही आहे. ती पहिले कपड्यांच्या सेक्शनला पळाली असेल. हां, इकडे आता ना मान्सून सीझनमध्ये ना खूप खूप कपड्यांचे सेल लागतात, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज डीमार्टला व्हिजिट नक्की करा. छान आहे इकडे सगळं. आमची शॉपिंग करून झाली आहे. एवढं घेतलं आम्ही. नाही म्हणतो. तू किती घेतले टी शर्ट? 6 टी शर्ट घेतले. आणि किती मिनिटात? 6 मिनिटात 6 घेतले मला वाटतं. 3 टी शर्ट घेतले, 1 तास लावला. 3 टी शर्ट आणि 2 लेगिंग्स. 1 तास. ऋतू बघा डीमार्टची बास्केट घेऊन चालली आणि एका साईडला खायला धरते. कशी घेऊन चालली आहे. काय करू आणि काय नाही आता काय. पण या डीमार्टला किती गर्दी आहे यार. आम्ही दोघी आलोय घरी, ते बघा पिशव्या वाचवायच्या ना, म्हणजे पिशवी डीमार्ट मधून घेतली नाही म्हणून असं हे असं घेऊन यावं लागलं आम्हाला. आणि ही टोमॅटो घेऊन चालली आता हिच्या घरी, कारण एवढी कपडे घेऊन ती बाहेर कुठे जाईल, म्हणून मी तिला बोलले की आमच्या घरून टोमॅटो घेऊन जा. चल बाय. आता मी भांडी घासते इथली आणि मग जाते. भांडी घासते ना, ठीक आहे. चल बाय. हा, सो आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला, मला शेवटपर्यंत आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.